उबाठा खासदार संजय राऊत हे आज दुपारी 1 वाजता शरद पवारांची भेट घेणार आहेत। सिल्व्हर ओक वर ते जातील आणि शरद पवारांची भेट घेतील। म्हणजे सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी संजय राऊत जाणार आहेत आणि त्यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी 1 वाजता सिल्व्हर ओक वर ही भेट होईल। विषय काय, कशा संदर्भात ही भेट घेणार आहेत हे आपल्याला संजय राऊत भेटून आल्यावरच कळू शकेल। पण दुपारी 1 वाजता सिल्व्हर ओक वर जाऊन संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत। काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यामधून ही माहिती समोर आलेली आहे। आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांना अधिक विचारूया। राजेश, काय अपडेट? सुवर्ण, राज्याच्या राजकारणात 2 पोटनिवडणुकांमुळे वातावरण जे आहे ते अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळे किंवा काही पेच निर्माण होतोय का, अशी परिस्थिती असतानाच संजय राऊत हे आज शरद पवारांची दुपारी 1 वाजता भेट घेत आहेत। ती अतिशय महत्वाची भेट मानली जाते। त्याची कारणं आहेत वेगवेगळी। एक महत्वाचं कारण म्हणजे सुवर्ण, राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वारंवार ठाम भूमिका मांडत असतानाच काल मातोश्रीवर एक महत्वाची घडामोड घडली। सुवर्ण, उद्धव ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत खेवरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचा आग्रह धरला राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत, उमेदवारीबाबत। आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडनं ही निवडणूक लढण्याबाबत जाहीर केलेला आहे। त्यामुळे अशात आता राहुरी पोटनिवडणुकीचा जो विषय आहे तो आता पेच निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भात देखील प्रामुख्याने शरद पवारांसोबत बैठकीमध्ये चर्चा होणार अशी सूत्रांकडनं माहिती मिळते। आणि त्यासोबतच राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवार पक्षाकडनं देखील उमेदवारी दिली जाणार आहे अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आता राहुरी पोटनिवडणुकीचं एक पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये दुपारच्या याबाबत नक्कीच चर्चा होईल। मात्र निर्णय काय होईल हे पाहावं लागेल। आणि त्यासोबतच बारामतीच्या बाबतीतला देखील आपण पाहतोय की भाजपकडनं देखील देवेंद्र फडणवीसांकडनं आवाहन केलेलं आहे की पाठिंबा सर्व पक्षांनी द्यावा। त्यामुळे आता जो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे हा नेमका आता कोणाला पाठिंबा देतो? भाजपने ज्याप्रमाणे आवाहन केलंय त्याप्रमाणे सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला जातोय का काँग्रेस पक्षाकडनं जो उमेदवार उभा केला जाणार आहे त्याला पाठिंबा दिला जातोय? आता ह्या सर्व चर्चांमुळे अंती हे सर्व गोष्टी स्पष्ट होतील। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।